मुलांनो, आज की नाही मी तुम्हाला रामरक्षा शिकवणार आहे आजपासून बरं का. तर आज मी रामरक्षेचा ध्यानाचा श्लोक तुम्हाला शिकवतो. हळूहळू म्हणतो, तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणा बरं का. श्री गणेशाय नमः. म्हणा माझ्या पाठोपाठ. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप् छंदः सीताशक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेत् आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् इति ध्यानम्. आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू बरं का मुलांनो, आणि हळूहळू त्या शब्दाची फोड पाहू, म्हणजे तुम्हाला पटकन शिकता येईल बरं का. आता पहा, अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, ही जी रामरक्षा स्तोत्र आहे, हे जे रामरक्षेचं स्तोत्र आहे ते कोण लिहिलेलं आहे? बुधकौशिक ऋषी. त्या ऋषींचं नाव आहे बुधकौशिक. ह्या स्तोत्राची देवता कोण आहे? श्री सीता रामचंद्रो देवता, ही या स्तोत्राची देवता. या स्तोत्राचा छंद कुठला आहे? अनुष्टुप छंद. छंद म्हणजे काय? ते स्तोत्र म्हणण्याची चाल. त्या स्तोत्राचा छंद म्हणजे त्यातले शब्द विशिष्ट क्रमाने आलेले असतात, त्याला छंद म्हणतात. या स्तोत्राची शक्ती कुठली? सीता ही या स्तोत्राची शक्ती. आपली शक्ती कुठली? आपल्या घरातली सगळ्यांची शक्ती कुठली सांगा बघू मुलांनो? आपली आई, स्त्री, आपल्या घरातील स्त्री, आई, आजी ही आपली शक्ती असते. म्हणून इथे पण स्त्री म्हणजे सीता ही आपली शक्ती आहे. ह्या स्तोत्राची शक्ती सीता. श्रीमद् हनुमान कीलकम. ह्या स्तोत्राचा संरक्षक कोण आहे? कीलक. संरक्षक कोण आहे? तर हनुमंत. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. हे रामचंद्रांचा जप करण्यासाठी आपण ही आता रामरक्षा म्हणूया. अथ ध्यानम. आता रामाचं ध्यान करायचं आहे मुलांनी बरं का. कसं आहे राम बघा बरं का. तुम्ही कधी रामाचं चित्र पाहिलं आहे का? कधी रामाच्या देवळात गेला आहेत का? तर जरूर जा रामाच्या देवळात. रामाचं चित्र आता गुगलवर सहज मिळेल, मग भरपूर चित्र असतात. त्यातलं चित्र पहा रामाचं आणि ऐका आता मी काय सांगतो ते बरं का. ध्यायेत आजानुबाहुम. आजानुबाहू म्हणजे काय मुलांनो? ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब असतात त्याला आजानुबाहू म्हणतात. रामाचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते म्हणून त्याला आजानुबाहू म्हणतात. ध्यायेत, आपण ध्यान करूया. कोणाचं ध्यान करूया? रामाचं. तो कसा आहे तर आजानुबाहू आहे. धृत शर धनुषम. धृत म्हणजे पकडलंय. काय पकडलंय रामाने? रामाच्या हातात काय असतं? वासरी असते का? नाही. त्रिशूल असतो का? नाही. परशु असतो का? नाही. गदा असते का? नाही. मग काय असतं? रामाच्या हातात असतो धनुष्यबाण. शर म्हणजे बाण, धनुष्य म्हणजे धनुष्य. त्याने धनुष्य आणि बाण पकडलेला आहे हातामध्ये. धृत शर धनुष्यम. बद्ध पद्मासनस्थम. त्याने पद्मासन घालून सुद्धा राम बसलेला आहे. रामाच्या वेगळ्या रूपांचं वर्णन नाही बरं का मुलांनो, ऐका नीट लक्ष द्या. पद्मासनात बसलेला आहे. तुम्ही जर कधी योग शिकत असाल, योगाचे क्लास असतात योगासनांचे, योग शिकत असाल त्याच्यामध्ये पद्मासन म्हणजे आपला हा जो उजवा पाय आहे ना आणि डावा पाय, आपले दोन पाय असतात बरोबर. आपल्या डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून बसायचं म्हणजे पद्मासन. तुम्ही घरी आईला, आजीला, बाबांना, आजोबांना विचारा की पद्मासन कसं घालायचं, ते तुम्हाला घालून दाखवते. असं पद्मासन घातलेलं आहे रामाने, म्हणून म्हटलंय बद्ध पद्मासन असतं. पीतम वासो वसानम. पीत म्हणजे पिवळं, वसानम म्हणजे वस्त्र त्याने धारण केलेले, पिवळं पितांबर म्हणतो आपण बघा त्याला. पितांबर खरा योग्य शब्द आहे. पितांबर नेसलेला आहे त्याने. आणि कसा आहे तो? नवकमलदल स्पर्धिनेत्रम. त्याचे डोळे कसे आहेत? कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहे. कमलदल, कमल म्हणजे लोटस, कमळ बरोबर आहे. त्याच्या पाकळ्या किती सुंदर दिसतात, कमळाच्या पाकळ्या. इतके सुंदर त्या रामाचे डोळे आहेत.
वामांकारूढ सीता, वाम अंक आरूढ सीता. वाम म्हणजे डावा, डाव्या मांडीवर. अंक म्हणजे मांडी बरं का. अंक म्हणजे 1 2 3 4 हा एक अर्थ आहे, आपण अंक म्हणतो ते. आणि दुसरा अंक याचा अर्थ मांडी असा होतो. वाम म्हणजे डावी, डाव्या मांडीवर बसलेली आहे सीता, आरूढ झालेली आहे सीता. आणि मग मुखकमला मिलल लोचनम नीरदाभम. नीरद, नीर म्हणजे काय मुलांना? पाणी. आणि नीरदाभम म्हणजे पाण्याने भरलेल्या मेघासारखी. पाण्याने भरलेला मेघ कसा दिसतो? लाल दिसतो का? नाही. पांढरा दिसतो का? नाही. निळा दिसतो का? नाही. मग कसा दिसतो? सावळा दिसतो. काले मेघा पाणी तो बरसाओ. आपल्याला माहिती आहे ना गाणं. तर तो काळा सावळा मेघ त्याप्रमाणे कांती आहे रामाची. मुखकमला मिलल लोचनम याचा अर्थ सीतेच्या मुखकमलावर त्याची दृष्टी स्थिर झाली आहे. म्हणजे तो आपल्या पत्नीकडे पाहत आहे, देवीकडे पाहत आहे, सीतेकडे पाहत आहे. असा तो राम. त्याची कांती म्हणजे त्वचा कशी आहे? स्किन कशी आहे आत्ताच्या भाषेत? सावळी आहे, नीरदाभम सारखी आहे. नानालंकार दीप्तम, अनेक अलंकारांनी दीप्तम म्हणजे तो दीप्तिमान म्हणजे शोभून दिसतोय, प्रकाशमान दिसतोय. द्यू धातू आहे मुलांनो. तुम्ही जरी लहान असलात तरी लक्षात ठेवा. द्यू धातू, द्यू म्हणजे प्रकाशणे. त्याच्यापासून देव शब्द तयार झाला, कारण प्रत्येक देव हा प्रकाशित असतो. त्याच्यापासून दीप्ती हा शब्द तयार झाला. नानालंकार दीप्तम, अनेक अलंकार घातल्यामुळे त्यांच्या शरीरावर तेज आलेलं आहे. दधत मुरुजटा मंडनम रामचंद्रम, आणि त्याने जटारूपी आभूषण धारण केलेली आहेत. विशाल जटा बांधलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे ना, जेव्हा राम वनवासात गेला तेव्हा झाडाच्या चिकांचा उपयोग करून त्याने आपल्या जटा बांधलेल्या आहेत. केस जटाधारी जसे ऋषीमुनी असतात ना, त्याप्रमाणे बांधलेलं आहे रामाने. अशा या रामचंद्रांचं मी ध्यान करतो, मी ध्यान करते. असा हा पहिला ध्यानाचा श्लोक आज आपण शिकत आहोत. आता मी एकदा पुन्हा म्हणतो, माझ्या पाठोपाठ तुम्ही पुन्हा एकदा म्हणा. तुम्हाला आता मी अर्थ सांगितलेला या ध्यानाच्या श्लोकाचा. आता माझ्या पाठोपाठ पुन्हा एकदा म्हणा बरं का. समोर पुस्तक घ्या आणि म्हणा. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषी. मी मुद्दामून थांबतोय माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणावं म्हणून. श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीताशक्तिः श्रीमत् हनुमान कीलकम. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे, प्री दीर्घ आहे बरं का, म्हणून त्याचा उच्चार श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्परधिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम इति ध्यानम. तर आता हा पहिला अध्याय म्हणण्यापेक्षा ध्यानाचा श्लोक मी तुम्हाला शिकवलेला आहे. अख्खा आठवडा 7 दिवस तुमच्याकडे आहेत. त्या 7 दिवसात हा ध्यानाचा श्लोक पाठ करा पूर्ण, आणि मग पुन्हा पुन्हा म्हणा. रोज 2दा 3दा तुम्ही जर म्हटलं तर तुमचं नक्की पाठ होईल. तर आजच्या भागात मी इथे थांबतो. पुढच्या भागामध्ये आपण रामरक्षिता पुढचा श्लोक घेऊ. ओके, धन्यवाद.